बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला। नवी दिल्लीत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला। बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक आणि विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांनी आता राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय। 4 मे रोजी निकाल जाहीर झाला आणि या निकालात आपण पाहिलं की सुनेत्रा पवार यांना 2,18,930 मतं मिळाली आणि त्यांनी अजित पवार यांचा विक्रम मोडीत काढला। आता त्यांनी आपलं केंद्रीय पद सोडलेलं आहे। या राजीनाम्यामुळे राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ आता 4 वरून 3 वर आले। रिक्त झालेल्या या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2 लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला, ज्याची चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्याने आता रिकाम्या झालेल्या या 2.5 वर्षांच्या कार्यकाळासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चढाओढ सुरू झाली। या जागेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक असल्याचं म्हटलं जाते। तसंच आनंद परांजपे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत, तसेच ते ठाण्याचे शहराध्यक्ष होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रवक्ते आहेत, आताच रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ते इच्छुक होते, परंतु जिशान सिद्दकी यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसने समोर आणलं, त्यामुळे ते नाराज असल्याचं म्हटलं जात होतं। त्यामुळे आनंद परांजपे यांना संधी मिळू शकते असं म्हटलं जाते। तसंच अविनाश आदिक आणि विक्रम काकडे आणि जय पवार यांचंही नाव आघाडीवर आहे। विशेषतः अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना राज्यसभेवर संधी मिळणार का याकडे सर्वांचेच डोळे लागलेत, कारण जय पवार यांना विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी त्यांचं नाव यावं अशी अनेकांची इच्छा होती, परंतु आता राज्यसभेची ही जी रिक्त जागा आहे त्यासाठी त्यांचा विचार केला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या राज्यसभेची जागा नाही तर इतरही अनेक महत्त्वाची पदं गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत। युवक आघाडीचं अध्यक्षपद सूरज चव्हाण यांच्यानंतर रिक्त आहे, तर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदही अद्याप भरलेलं नाहीये। समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन 2 वर्ष उलटली तरी त्या जागेवर अद्याप कोणाचीही अधिकृत नियुक्ती झालेली नाहीये। या सर्व रिक्त पदांमुळे पक्षात सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे। जर छगन भुजबळ यांना राज्यसभेसाठी संधी दिली गेली तर छगन भुजबळ यांच्याकडे असलेलं मंत्रिपद धनंजय मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं जे काही आमदारकीचं पद आहे ते कोणाकडे जाईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 3च शिलेदार उरलेत। यामध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन काका पाटील यांचा समावेश आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा प्रवास अत्यंत रंजक राहिलाय। 2022 मध्ये ते राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले होते, पण 2023 मध्ये पक्षात पडलेल्या फुटीनंतर तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आणि अपात्रतेची याचिका निष्प्रभ करण्यासाठी त्यांनी जुन्या खासदारकीचा राजीनामा देऊन 2024 मध्ये पुन्हा 6 वर्षांसाठी नवीन टर्म स्वीकारली। त्यामुळे पटेल आता 2030 पर्यंत राज्यसभेत राहतील आणि त्यांच्याच रिक्त झालेल्या उर्वरित 4 वर्षांच्या कालावधीसाठी सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्यात आलं होतं, पण आता सुनेत्रा पवारांनी या पदाचा राजीनामा दिलाय। दुसरीकडे सातारा जिल्ह्याचे नेते नितीन काका पाटील हे भाजपच्या पियुष गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडून आले होते। त्यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे। तसंच गेल्या महिन्यात निवडून आलेले पार्थ पवार हे 2032 पर्यंत राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत राहतील। आता सुनेत्रा पवार यांचा गेल्या काही महिन्यातील राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर तो खूप वेगवान राहिलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता। त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पाठवलं।
त्यानंतर आता 26 फेब्रुवारी 2026ला त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली। तसंच अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे। पोटनिवडणुकीत त्यांनी आपल्या विरोधकांचे सर्व विक्रम मोडीत काढले। 2 लाखांहून अधिक मतांचे हे विक्रमी मताधिक्य महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरलाय। या विजयामुळे सुनेत्रा पवारांचे पक्षात आणि राज्याच्या मंत्रिमंडळात वजन वाढले। उपमुख्यमंत्री म्हणून त्या आता राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आता रणनीती आखतायत। विविध गट, निष्ठावान कार्यकर्ते आणि कौटुंबिक समतोल साधत राज्यसभेची ही महत्त्वाची जागा कोणाला दिली जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे सध्या इच्छुकांनी राजी लावली असली तरी अंतिम निर्णय हा पक्षाच्या हिताचा आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घेतला जाईल अशी शक्यता आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पवार ब्रँडची ही नवी समीकरणं येणाऱ्या काळात राज्याला कोणत्या दिशेला घेऊन जातात हे लवकरच स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागेल? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।